आता आपल्या चर्चेकडे वळूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका स्नेह मेळाव्यात उपस्थित राहिल्या आणि त्यामुळे साहजिकच चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांनी स्वतः याची माहिती त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे। सुनेत्रा पवार यांचं म्हणणं असं आहे की खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी ही स्नेहपूर्वक भेट आयोजित करण्यात आली होती, पण त्याच वेळी कंगना राणौत यांनी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या राष्ट्र सेविका समितीची शाखा होती असं म्हटलंय आणि सनातन धर्म प्रखर हिंदुत्व अधिक तीव्र करण्यासाठी याचं आयोजन केलं होतं असं कंगना राणौत म्हणतात। यात विश्वास कंगना राणौत यांच्या म्हणण्यावरती जास्त ठेवला जाईल, कारण हा जो फोटो समोर आलेला आहे त्यामध्ये खासदार सुनेत्रा पवार एका समुदायासमोर उभ्या आहेत, भाषण किंवा मार्गदर्शन करत असाव्या कदाचित। बाजूला भगवा ध्वज आहे, गोळवलकर गुरुजी आणि संघांच्या इतर प्रतीकांचे फोटो आहेत आणि त्यामुळे हा कार्यक्रम संघाशी संबंधित होता हे नक्की आहे। आता प्रश्न असा आहे की अजित पवार यांनी सत्तेत आल्यानंतरही संघापासून कायमच स्वतःला दूर ठेवलंय, अशा वेळी त्यांच्या पत्नी आणि पक्षाच्या खासदार या कार्यक्रमामध्ये काय करत होत्या? नागपुरात अजित पवारांच्या आमदारांनी संघाचं बौद्धिकही घेतलेलं नव्हतं, ही बैठक कशी चालली? आता सत्तेत येताना ही वैचारिक नव्हे तर राजकीय युती आहे असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाची वैचारिक बैठक बदलतीये का? सत्तेत राहण्यासाठी त्यांना संघाशी जवळीक साधावी लागतेय का? अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अर्थात अजित पवार गटाचे महेश शिंदे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सक्षना सलगर आणि पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अजित पवार यांना ज्यावेळेला या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी त्यांच्या खास शैलीत मिश्किल अशी टिप्पणी केलेली, ती ऐकूया आणि चर्चेकडे वळूया। समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या, कंगना राणौत यांनी त्यांच्या घरी बैठक बोलावली। मी विचारतो, मला माहित नाही। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का ग कुठे गेली होती? आणि मी सुरुवातीला जाईन महेश शिंदे यांच्याकडे। महेश शिंदेजी, साहजिकच प्रश्न आता विरोधकांनी टीका केलेली नाही याच्यावर तशा प्रतिक्रियाही मला तरी कुठे दिसल्या नाहीत, पण एक आहे की प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हे अजित पवारांना चाललं कसं? नाही, मुळात असं आहे की आता सुनेत्रा वहिनी साहेब ह्या राज्यसभेच्या खासदार आहेत। हो, आम्ही जरी त्यांच्या पक्षाबरोबर एक घटक पक्ष म्हणून बरोबर असलो तर अनेक वेळा अजितदादांनी आमच्या सांगितलेले राष्ट्रीय नेते आहेत आमचे अजितदादा, आणि आम्ही सर्वजण त्याचा फॉलोअप करत आहोत की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला बरोबर घेऊन चाललो। एखादा पक्ष सन्मानाने एखाद्या कार्यक्रमाला निमंत्रित करत असेल आणि तिथं जाऊन आम्ही जर शुभेच्छा देत असाल तर आमची विचारधारा बदलली म्हणणाऱ्यांची फार त्याच्या बुद्धीची कीव येते मला। कारण काय आहे की आजचा प्रश्न विचारलेला मुळात चुकीचा आहे की एवढा मोठा पाऊस झालाय देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली, विरोधकांना कोण कुठं जातंय त्याचं पडलेलं आहे, त्या शेतकरी बळीराजाच्या पाठीमागे उभा राहून त्यांना मदत कशी करायची, लोकांचे जीव जात आहेत, जनावर जात आहेत, शेतीचं नुकसान झालंय, सगळे आमचे नेते सगळे लोकांना मदत करण्याच्या पाठीमागे लागलेले असताना कोण मिटिंगला गेला, कोण कुठं आला, काय करतो याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी मरायला लागला त्याच्यासाठी तुम्ही काम करा ना। असले फालतू प्रश्न घेऊन आपण 2-2 तास घालवायचे त्याच्यापेक्षा बळीराजाच्या पाठीमागे उभं राहून दोन वेगळे विषय। जर सुनेत्रा पवार या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची व्यथा घेऊन या बैठकीत गेल्या असताना तर हे दोन विषयांची आपण गल्लत करू शकलो असतो। हे दोन वेगळे विषय आहेत। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची व्यथा आम्हीही दाखवतोय, त्याबाबत सत्ताधारीही बोलतायत, विरोधकही बोलतायत, हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे। दोन्ही विषयांची आपण गल्लत करायला नको। आज सुनेत्रा पवार ज्या वेळेला तिथे जातात तिथे संघाच्या नेत्यांचे, संघाच्या वरिष्ठांचे फोटो दिसतात, तिथे भगवा ध्वज दिसतोय आणि ही राष्ट्र सेवा समितीची शाखा होती असं भाजपच्या खासदार कंगना राणौत सांगतायत, ज्यांच्या घरी हे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं। तिथे प्रश्न उपस्थित होतो की ज्या संघापासून अजित पवारांनी स्वतःला दूर ठेवलंय त्यांच्या पक्षाच्या खासदार, भले ते त्यांच्या पत्नी असू दे किंवा आणखीन कुणी असू दे, त्यांच्या पक्षाच्या खासदार अशा कार्यक्रमाला जातात कशा? बरोबर आहे, पण मला काय म्हणायचंय की ठीक आहे, गेल्या त्याच्यात वावगं काय झालं? गेल्या त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील आणि आले असतील, त्याच्यात वावगं काय? तिथं गेले म्हणून आमचे विचार बदलले
आणि आम्ही लगेच त्यांच्या विचारधारेबरोबर गेलो असं बोलण्यात काय तथ्य नाहीये ना. हा, याच्यात किती तथ्य आहे तुमचं? सांगा ना. तिथे जाऊन लगेच विचार बदलतात का? एखाद्या वेगळ्या धर्माच्या विचारधारेच्या माणसाला बोलवलं एखाद्याने, त्याचा पाहुणचार म्हणून तिथे गेले असतील, सन्मानित म्हणून केले गेले असतील, वरिष्ठ आहेत, त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, पार्लमेंटमध्ये एकत्र असतात आणि याच्यामुळे बोलवलं, त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायला गेल्या, त्याच्यात वावगं काय झालं? मित्र पक्ष म्हणून एखाद्याने कसं आहे बोलवलं महेश तर शिंदे, तिथे याच जावं. न्यायाने मग हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला तुमच्या पक्षाचे आमदार संघाच्या मुख्यालयामध्ये का नाही गेले? काय अशी विचारसरणी नाही, बदलली असती संघ काही मुख्यालयात अडचण असेल, गेल्यामुळे? गेले नसतील, कामं असतील. आता त्या सुनेत्राताई पार्लमेंटमध्ये एकत्र आहेत, कंगना राणावत यांनी पार्लमेंटमध्ये आहेत, त्या एकत्र असतात, त्यांनी बोलवलं, निमंत्रित केलं, गेले. त्याच्यात वावगं काय? बरं, त्याच्यात ठीक एवढं आहे. काय वावगं नाही वाटत आम्हाला. आमची विचारधारा आम्ही सांभाळून आहोत. ठीक. दादा, आम्ही सर्वजण त्या विचारधारेला धरून या महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. बरं. आमच्या जाण्यामुळे, एखाद्याच्या सन्मानित केलं, निमंत्रित केलेल्या कार्यक्रमामध्ये जाण्यामुळे आमची विचारधारा बदलण्याची कमकुवत विचारधारा नाहीये, बरं, विचारधारा आहे. ठीक आहे. सक्षना सलगर मगाचपासून बोट वर करत होत्या. मला वाटतं काही मुद्द्यांवर त्यांनाही बोट ठेवायचंय. मला सांगायचं आहे, आता मी माननीय अजितदादांच्या प्रवक्त्यांचं ऐकत होते, काय छान पद्धतीने सांगत होते की शेतकऱ्यावर बोला, शेतकऱ्यांना काय पडलंय का नाही, शेतकऱ्यांचं तुम्हाला काय पडलंय का नाही, काय तिसरेच विषय. अहो, तुमचे ते दळभद्री मंत्री कोकाटे पत्ते खेळताना अख्ख्या उभ्या महाराष्ट्राने आपण बघितलं. कृपया आपण इथे नाही, नाही, कुठलीही मला आक्षेपार्ह सांगायचंय, भाषा पण वापरू एवढंच आहे, नये. मी पॉइंटवर येते, मी आपण पॉइंटवर आक्षेपार्ह येते. भाषा कृपया यांनी वापरू नये. अशा सक्षना सलगर माझी पद्धतीने विनंती आहे. बोललेलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. तुम्ही काय शेतकऱ्याचा कळवळा सांगताय आम्हाला? आम्हाला माहिती आहे ना शेतकऱ्यांचं काय दुःख आहे ते. तुमचा आजचा विषय आहे की माननीय सुनित्राताई पवार संघाच्या बैठकीला उपस्थित होत्या. अजितदादांची नेमकी विचारधारा काय? तुमच्या पक्षाच्या ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत, घरातल्या घरातच राज्यसभा दिली ती गोष्ट वेगळी, तो विषय वेगळा आहे. पण त्या जातात आणि तिथे फोटो कोणाचे असतात? संघाची विचारधारा काय? हेगडेवार. तिथे तुमचे गोवळकर. तिथे कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नसतो? आणि हा प्रश्न सुनित्राताई पवारांनी विचारायला पाहिजे होता संघाच्या बैठकीमध्ये. मग मी त्यांच्या जाण्याचं, व्यक्ती स्वातंत्र्याचं, त्यांचं जे काय त्याचं कौतुकच केलं असतं की तिथे जाऊन त्यांनी संघाच्या लोकांना सुनावलं, खडे बोल सुनावले की वेर इज द फोटो ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला देशाच्या संविधानाच्या जनकाचा फोटो का नको असतो? संघाला विचारलं पाहिजे का नाही? अजितदादा सांगतात, अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दादा जर तुमच्या पक्षाचे नेते आहेत असं तुम्ही म्हणताय, पक्ष तर पवार साहेबांचा उभ्या देशाला माहितीये, तो विषय आता आणखीन वेगळा आहे. तर मला सांगायचंय, शाहू फुले आंबेडकर फक्त नाव घ्यायलाच का? सुनित्राताई पवार जातात त्या बैठकीला उभारून, त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय की त्या काहीतरी उभारून उपस्थितांना बोलतायत. तिथं 3 फोटो दिसतायत, हेगडेवारांचा, गोळकरांचा, मध्ये भारत मातेचा, परत भगवा ध्वज दिसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नाहीये? संविधानाची प्रत का नाहीये? अशा संघाच्या, जो सनातन मानतो, जो अतिशय जातीयवादी संघ आहे, त्या संघाच्या बैठकीला माननीय सुनित्राताई का बरे गेले असतील? हा प्रश्न राष्ट्रवादीच्या पुरोगामी कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे, विरोधकांनी नंतर विचारला पाहिजे. कुठे अजितदादांची विचारधारा? हा प्रश्न विचारता का नाही? का आपलं तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे तत्वबित्व सांगता? काही नाही, महाराष्ट्राची फसवणूक चाललेली आहे. अजितदादांचा सुद्धा काही वेगळा पक्ष राहिलेला नाहीये. भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसांनी तुम्हाला हे पक्ष विलीन झालेले दिसतील. बरं, ठीक आहे. मी मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे जाते. मॅम, संघाच्या बौद्धिकाला उपस्थित न राहणारे अजित पवार त्यांच्या पक्षाच्या खासदार एका शाखेला उपस्थित राहिल्याचं कसं खपवून घेणार? की फक्त पत्नी आहे म्हणून सूट मिळणार? की यामध्ये वेगळं काही आहे? वैचारिक बैठक बदलायला लागलीये आणि आयडिओलॉजी बदलायला लागली, असं काही म्हणता येईल का? एकतर मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघायला पाहिजे. हो, माझं असं मत आहे की सुनेत्रा वहिनी पवार या जास्त प्रॅक्टिकल आहेत त्यांचे पती अजितदादा पवार यांच्यापेक्षा. दुसरा मुद्दा असा आहे, या विषयावर पती पत्नी आणि त्यांचं राजकीय अस्तित्व यावर मी नंतर बोलीन. दुसरं असं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेविका समिती हे काही देशविरोधी कारवाया करतायत. त्यांनी कुठेतरी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत, ते देशाला विघटनाकडे नेत आहेत असं मला तरी माहित नाही. असं कुठे समाज माध्यमात साहित्यामध्ये छापून आलेलं नाही. आंबेडकरांच्या संविधानाचा प्रत्येक संघाच्या कार्यालयामध्ये प्रत ठेवली जाते
असंही म्हटलं जातं. सक्षणा माझी मैत्रीण आहे, तरुण आहे, उत्साही आहे. तिने तिची भूमिका लक्षात घेत टीका करणं योग्य आहे, पण वस्तुस्थितीची जाणीव असायला हवी. दुसरं असं, सध्या हे जे अस्पृश्य दाखवणं सुरू आहे संघ परिवाराला, ते तसं अस्पृश्य दाखवायचं आणि त्यांच्याशी राजकीय सोयीनी त्यांच्या बरोबर जाऊन बसायचं, हे अजितदादा कुठवर नेणार आहेत? अजितदादा गमतीच्या भूमिकेत जरी म्हणाले असतील तरी मी माझ्या पत्नीला कागद तू कुठे गेली असं मी विचारतो असं म्हणणं काही योग्य नाही. सुनेत्रा वहिनी पवार या खासदार झालेल्या आहेत, राज्यसभेवर गेलेल्या आहेत. आता घरच्या घरी पवारांनी काय काय केलं हा खूप मोठा विषय आहे. आता घरच्या घरी राज्यसभा दिल्यानंतर सुप्रियाताई निवडून आल्या, लोकप्रिय आहेत वगैरे सगळा पुढचा भाग आहे. पण मुळात अजितदादांना ताकाला जाऊन भांड लपवावंसं वाटलं असावं. माझा अंदाज आहे की मी पुरोगामी आहे, मी शाहू फुले आंबेडकरवाला आहे, म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला रेशीम बागेत जाणार नाही, बौद्धिकाला जाणार नाही असं म्हणणारे अजितदादा संघाच्या एकत्रीकरणाला मतं मागण्यासाठी निवडणुकीच्या आधी गेले होते असं म्हणतात. त्याबद्दलची छायाचित्र देखील काही इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे. आता दादांनी तिथे जाणं अजिबात गैर नाही. महेश शिंदे बरोबर म्हणतात. उजवे असतील किंवा डावे असतील, या देशाच्या जनतेचा भाग आहेत. या दोन्ही विचारसरणींची एकमेकांचा संघर्ष होईल, काही पटत नाही ते मुद्दे सांगितले जातील, आक्षेप घेतले जातील, हे सगळं योग्य आहे. तुम्ही ज्या विचारसरणीत जाता त्यांना अस्पृश्य मानण्याचा प्रकार अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं सुनेत्रा पवार या काहीशा प्रॅक्टिकल असतील, त्यामुळे त्या तिथे गेल्या. कंगना राणावत यांची भूमिका ही वेगळी असते. मुंबईच्या बाबतीत त्या कशा आक्रमक वागतात, कशी वेडीवाकडी विधानं करतात आपल्याला माहिती आहे, तो मुद्दा वेगळा आहे. पण तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जर युती केली तर त्यांची पैतृक संघटना असलेल्या कार्यक्रमांना जाणं हे अजिबात गैर नाही. आणि संघ आणि समिती हे वाईट आहेत, ते अस्पृश्य आहेत, याच्या मागची कारणं काय आहेत ती देखील जनतेसमोर आणावीत, म्हणजे त्याच्यावर चांगली चर्चा होऊ शकेल. बर, मी महेश शिंदे यांच्याकडे जाते. आता मृणालिनी नांदेडकर मॅडमनी एक मुद्दा जो मांडला की किती वेळ अजित पवार स्वतःला संघापासून दूर ठेवणार आहेत. कुणीही त्यांना सांगितलं नाहीये की तिथे जा आणि 1+1=2 अशी विचारसरणीची बेरीज करा. संघापासून स्वतःला दूर ठेवायचं आणि संघाशी संबंधित असलेल्या भाजपसोबत सत्तेमध्ये बसायचं, हा दुटप्पीपणा आहे त्यांचा. याच्यावरती जर विरोधक बोट ठेवत असतील तर एवढं चवताळायला काय झालं? नाही, त्याच्यावर आम्हाला एकच म्हणायचंय की आम्ही त्यांच्या बरोबर, संघाचा विषय नाही, तर भाजपा बरोबर आमची युती आहे, आम्ही त्या युतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये आहोत. आम्हाला एखाद्याने सन्मानाने निमंत्रित केलं आणि आम्ही त्या कार्यक्रमात गेलो म्हणजे आम्ही आमची विचारधारा सोडून त्यांची विचारधारा स्वीकारली, हे मुळात म्हणणं चुकीचं आहे. आपण एकमेकांनी जरी आमची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची असेल तरी दुसऱ्याच्या विचारधारेचा सन्मान करणं हे फुले शाहू आंबेडकर विचारधारा सांगते ना. म्हणून आम्ही दुसऱ्याला नावं ठेवायचं, त्यांच्याकडे जायचं नाही. महेश शिंदेजी, याच्यात मुद्दा तुम्ही विचारधारा सोडल्याचा किंवा इतर गोष्टींचा नाहीये. विचारधारा सनातनी आहे, याच्यामध्ये मुद्दा तुम्ही विचारधारा सोडल्याचा नाहीये महेश शिंदेजी. मुद्दा कुठे, प्रश्न कुठे उपस्थित होतो, अजित पवार हे निमंत्रण असूनही संघाच्या मुख्यालयामध्ये रेशीम बागेत जात नाहीत आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार त्याच संघाशी संलग्न असलेल्या शाखेसाठी जातात. हा जो विरोधाभास आहे ना, याच्यावर दुटप्पीपणाचं बोट ठेवलं जातं. अस्पृश्य असल्यासारखं अजित पवार वागतात आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे खासदार त्या कार्यक्रमाला दिसतात, याच्यावर बोट ठेवलं जातं. बरोबर आहे, नाही बरोबर आहे. त्या गेल्या त्यांच्या त्या ठिकाणी, त्यांना आवडलं त्या ठिकाणी गेल्या त्या, तर त्याच्यात वावगं काय झालं? गेल्या आणि शुभेच्छा दिल्या, त्याच्यामध्ये काय त्यांच्या संघामध्ये त्यांचं संघ स्वीकृत केलं किंवा काय झालं अशी काही भूमिकाच नाही त्या ठिकाणी. गेल्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येक कार्यक्रमात एकमेकांनी जावं, शुभेच्छा द्यावं. त्यांची विचारधारा त्यांच्या संघे, आपली विचारधारा आपल्या संघे. अजित पवार करत नाहीत बरं असं, बोलण्याची गरज नाही. अजित पवार करत नाही तसं. त्यांना संघाबद्दल प्रश्न विचारला की ते बऱ्याच वेळेला असं काहीतरी गरम पाणी वगैरे अंगावर फेकल्यासारखी त्यांची प्रतिक्रिया असते. नम्रताताई, दादा करतील किंवा नाही करतील, दादा सांगतील तुम्हाला. दादा वरिष्ठ नेते, दादाबद्दल आम्ही बोलता इतकी उंची नाही आमची. दादा वरिष्ठ नेते आहेत, दादा करतील नाही करतील तुमच्याशी बोलतील ते. आणि दादा असा दुसऱ्याचा तिरस्कार करणारे नेते नाहीयेत.
दादा सन्मान करतात सर्वांचा. जरी आमची विचारधारा आमच्या बरोबर असली तरी इतर विचारधारेचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. दादा करतात, वेळ मिळाला की एकमेकाच्या कार्यक्रमाला जातात. बरं. अगोदर जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस सुद्धा एकमेकाच्या कार्यक्रमाला गेलेले ढिगभर फोटो आणि माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. ते पाठवायचे का? मग तेच करत राहायचं का? काँग्रेसची किती वर्ष सत्ता होती, यांनी बीजेपी वाल्यांना कधी कार्यक्रमाला बोलवलं नाही का? लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी हे कार्यक्रमाला एकमेकाचे येतच होते ना आणि शुभेच्छा देत होते. आज एखाद्या खासदारांनी जाऊन त्या राष्ट्रीय सेविका महेश समितीच्या शिंदेजी बैठकीला ते जाऊन त्या शुभेच्छा कार्यक्रमाला दिल्या. जात होते, पण ते तो डिसिजन ओन करत होते. आम्ही गेलो म्हणून सांगत होते. ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रकार नव्हता तो. नाही गेलो म्हणून सांगत होते. दादा उद्या म्हणतील ना बाबा मी का नाही गेलो किंवा मला आवडत नाही, दादा सांगतील तुम्हाला ते. बर, ठीक आहे. सक्षना सलगर, तुम्हालाही माझा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला जिथे संघ येतो तिथे संघ कसा अस्पृश्य आहे, कसा चुकीचा आहे, कसं ते संविधान करत नाही. बरं, संघाचे सगळे नेते पुढे येऊन सांगतायत की आम्ही संविधानाला मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी वंदनीय आहेत. हे सगळं सांगून सुद्धा ते ऐकून न ऐकल्यासारखं करायचं आणि प्रत्येक वेळी संघ आणि संविधान या मुद्द्यावरती बोट ठेवायचं. मला नम्रताजी अतिशय नम्रपणे नमूद करायचं आहे, हे जाणीवपूर्वक आम्ही एका विचारधारेचे लोक आहेत म्हणून दुसऱ्या विचारधारेचा आम्ही आदर करणारे हे जे कोणी आता सांगत होते त्यांना मला सांगायचंय, एकतर चुकीला चूकच असतो म्हणायचं असतं आणि बरोबरला बरोबरच म्हणायचं असतं. आपल्याला काहीतरी सोयीस्कर भूमिका वाटावी, ऐकणाऱ्या नेत्यांना चांगलं वाटावं म्हणून कुणी कुणाचं गुणगान करू नये. राहिला प्रश्न RSSचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, त्यांची विचारधारा काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीये. मला या निमित्ताने सांगायचंय की आता माननीय मॅडमनी सांगितलं, मृणाल मॅडमनी, मी त्यांचा खूप आदर करते, खूप मोठ्या पत्रकार आहेत, त्या ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. परंतु संघ प्रत ठेवतो संविधानाची, तर संघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवावा ना, गोळवळकरांच्या बाजूला ठेवावा, हेगडेकरांच्या बाजूला का ठेवत नाहीत? त्यांना फक्त ते 2-3च फोटो का प्रिय आहेत ह्याचं उत्तर संघाने आम्हाला द्यावं. दुसरी गोष्ट, भारतीय जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे यांची पहिल्यापासूनची जी मोनोपॉली आहे, हिंदू राष्ट्र हे ते सतत वारंवार म्हणत असतात. आणि यांच्याच भारतीय जनता पार्टीचे खासदारांनी 2024च्या लोकसभेच्या आधी युपीचे ते खासदार आहेत, त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला 405चा नारा याच्यासाठी द्यायचा आहे कारण आम्हाला संविधान संपुष्टात आणायचंय. असं ऑन रेकॉर्ड हा डेटा आहे देशाच्या माध्यमावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती. अशी ज्यांची विचार पद्धती आहे ते कसे काय सेक्युलर असू शकतात? आणि भारतीय संविधान सांगतो की हा देश सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे. मग धर्मनिरपेक्ष आहे तर संघालाच एक पर्टिक्युलर हिंदू राष्ट्र का हवं असं वाटतं? आणि त्यांना भिडे गुरुजी नावाचा माणूस त्यांच्याकडे कसा काय चालतो, जे सनातन धारकरी काय काय बोगस वर्ड आहे ते वर्ड यूज केले जातात आणि सतत लोकांची दिशाभूल केली जाते. आणि यांचाच नारा असतो कटेंगे बटेंगे, बटेंगे तो कटेंगे. तो कोणासाठी असतो? कोण बटेंगे, कोण कटेंगे, कोणाला बाटायचंय कोणाला काटायचंय याचं उत्तर RSS आणि भारतीय जनता पार्टी खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकते. आणि म्हणून मला परत सांगायचंय, मी हायलाइट करते, हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जातीवादी आहे. सक्षना सलगर, मला एक कळत नाही मग तुमचं की जी विचारसरणी तुम्हाला पटत नाही ती बोगस, हा कुठला न्याय आहे? ती आज कितीतरी लोकांना पटतीये, कितीतरी लोकांनी पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. ती विचारसरणी बोगस कशी असू शकते? मला आवर्जून सांगायचे, भारतीय जनता पार्टी सत्तेत कशी आली याचा चांगला पर्दाफाश, याचं वस्त्रहरण माननीय राहुल गांधींनी देशाच्या मीडियाला आणि देशासमोर जगासमोर आणलेलं आहे. हो, या देशामध्ये वोट चोरी झालेली आहे आणि वोट चोरी करूनच बीजेपी सत्तेमध्ये आलेली आहे हे आता उघड झालेलं आहे. देशाच्या अनेक माध्यमावरती मागचे 4-5 दिवस आपण हेच पाहतोय की कशी वोट चोरी करून हे सत्तेमध्ये बसलेले आहेत, कसं त्यांनी मेयरचं इलेक्शन फिरवलेलं आहे, कसं घरातल्या घरात बसून ते आकडेवारी हे करतात, हे सगळ्या देशांनी बघितलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी खूप लोकशाही मार्गाने सत्तेत आलेली आहे. आता असं म्हणणं योग्य होत नाही नम्रताजी, कारण देशासमोर वोट चोरी उघड झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती वोट चोरी उघड होईल. देशासमोर दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला या निमित्ताने पण सांगायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे, त्यांचे आज कोट्यवधी फॉलोअर्स आहेत, ही गोष्ट तर डिनाय नाही ना करू शकत तुम्ही की ती विचार कोट्यवधी लोक आज जी विचारसरणी फॉलो करतात ते सगळे बोगस आहेत. तुम्ही म्हणताय त्या न्यायाने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीप्रमाणे एक
काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मृणालिनी नांदुडेकर मॅडम, काय म्हणायचं काय ह्या ॲटिट्यूडला? अगदी खरं सांगायचं झालं तर राजकीय अभिनिवेश घेऊन काही सोयीच्या भूमिका घेतल्या जातात. त्या सोयीच्या भूमिकांनुसारच शरद पवारांनी नम्रताजी, सॉरी, राष्ट्रीय माझं स्वयंसेवक नेटवर्क संघ गेलं होतं, आणि मी बोलू उजव्या सक्षमताई, मी येते विचारसरणीला पुन्हा आपल्याकडे. आता मृणालिनी मॅम बोलतात, बोला. ओके, चालेल चालेल चालेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कुठेतरी ते एक वेगळ्यात असं ठरवणारं एक नरेटिव्ह पवार साहेबांनी आणि तेव्हाच्या काँग्रेसनी सुरू केलं. आता त्या नरेटिव्ह पासून दूर जाऊन जेव्हा देशातली जनता उजव्या विचारसरणीला मत देऊ बघतीये त्यावेळेला या विचारसरणीची भूमिका योग्य नाहीये अशी टीका केली जाते. ही टीका करायचा कोणालाही अधिकार आहे, तो घटनात्मक पातळीवर योग्य पद्धतीने व्हायलाच हवा. पण एखाद्या राजकीय पक्षांनी जरूर जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारावं की तुम्ही आंबेडकरांचा फोटो का लावत नाही? ते आंबेडकर विरोधी आहेत, ते फुले विरोधी आहेत, ते शाहू महाराज विरोधी आहेत. हा झाला अभिनिवेश. हा अभिनिवेश चुकीचा आहे का खरा आहे का बरोबर आहे हा आपला विषय नाही. हा त्या राजकीय पक्षांनी आणि त्या संघटनांनी ठरवायला हवंय. पण मुळात तिथे सुप्रिया ताईंची वहिनी असलेल्या सुनेत्रा पवार जातात तर त्या नेमक्या तिथे काय बोलल्या? गेल्या तर त्यांनी तिथे जाऊच नये का? किंवा आम्ही आमच्या फायद्यासाठी तुमची मतं घेऊ आणि नंतर तुमच्याकडे येणार नाही, कारण काय तर आमचं कुळ असलेल्या काकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अप्रत्यक्षरित्या विरोध केलाय. पवारसाहेब फारसे कधी तुटून पडलेले नाही आहेत. हे सगळं सोयीचं राजकारण आहे. जनता ते बघते. महाराष्ट्र हा अत्यंत पुरोगामी आहे, त्यामुळे इथे विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे आणि एका मंचावर येऊन संवाद साधावा. आता राहुल गांधींचे आरोप काय, निवडणूक चोरी झाली का, हे सगळे मुद्दे सध्या नरेटिव्हचा भाग आहेत. त्याच्यावर वेगळी चर्चा होईल. पण आज सुनेत्रा पवार एखाद्या कार्यक्रमात जातात तर त्यांनी तिथे जाऊच नये असं कोणत्याही राजकीय पक्षांनी म्हणणं आणि त्यांच्या पतींनीही म्हणणं हे चूक आहे, हे अयोग्य आहे. याबाबतची अजितदादा पवारांची नेमकी भूमिका काय आहे ही खरं तर स्पष्ट व्हायला हवी. त्यांनी काहीतरी उत्तर दिलंय, काहीतरी पतीच्या भूमिकेतून उत्तर दिलंय, हे काही योग्य नाही. दादा देखील सुज्ञ आहेत. दादा ती भूमिका मांडतील आणि त्यांना त्यांच्या काकांच्या छायेतून जर बाहेर यायचं असेल, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल तर त्यांना काही प्रश्नांना सामोरं जावं लागेल. ते त्यांनी लवकरात लवकर जावं. सक्षना सलगर यांचा मगाचा मुद्दा अर्धवट राहिला होता. मला आता मी मॅडमचं ऐकत होते. मॅडम म्हटल्या की आदरणीय पवार साहेबांनी कधी फार टोकाची टीका RSS वरती केली नाही. मला आदरणीय मॅडमला अतिशय नम्रतापूर्वक सांगायचं आहे की काही नेटवर्कचा इश्यू आपल्याला या ठिकाणी दिसतो. मी पुन्हा एकदा मृणालिनी मॅम तुमच्याकडे येईन. आता हे आपल्याशी संपर्क झाला असेल तर सक्षना आपला मुद्दा पूर्ण करा. ला नेटवर्क आहे, मला माझा मुद्दा कंप्लीट करू द्या. कधीही पवार साहेबांनी कुठल्याही लोकांना वैयक्तिक टार्गेट केलेलं नाही, परंतु आदरणीय पवार साहेबांनी कधीही स्वतःच्या तत्वांशी तडजोडही केलेली नाही. ते अजितदादा पवार नाहीये की आपल्याला 70,000 कोटीचा घोटाळा माननीय मोदीजी मध्य प्रदेशमध्ये म्हणले होते लोकसभेच्या आधी आणि त्यानंतर त्यांना भीती वाटली, मग ते गेले, काँग्रेसमधनं पक्षात सामील झाले. फुटून पुन्हा एकदा काँग्रेस सोबत हात मिळवणी करणं ह्याला तत्वाशी मुरड बिरड म्हणत नाही का? त्या व्याख्येत बसत नाही का हे? नम्रताजी, मला आपल्याला सांगायचंय, भारतीय काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष असेल, हा सेक्युलर विचारांचा आहे. जरूर आमचं पार्टिशन झालं होतं, जरूर आमचं त्या दोन्ही पक्षामधून पवार साहेबांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेस फोडली नव्हती किंवा काँग्रेसचा पक्ष पळवून नेला नव्हता. स्वतःच्या पक्षाची संविधानाच्या मार्गाने पक्ष स्थापना केली होती आणि त्याच पक्ष स्थापनेच्या सोबत माननीय सोनेजींनी 1999ला सत्ता सुद्धा UPAची स्थापन केली होती. हा देशाने जगाने पाहिलेला आहे. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अजितदादांनी जे केलं, एकनाथ शिंदेनी जे केलं आणि पवार फार जमीन काय आसमानचा फरक फुटीची जर आहे. इतिहासातली लोकं पळवून उदाहरणं गेले आपण नव्हते, शोधायला गेली ना तर स्वतःचा त्याच्यामधनं पक्ष शरद स्थापन केला. पवारांचं नाव वेगळं काढता येणार नाही. अर्थात ते इतिहासात आपल्याला खूप पूर्वी इतके जायला नको, पुलोद वगैरेच्या काळामध्ये तेवढं जायला नको, तेवढा वेळही नाहीये माझ्याकडे. मृणाली मॅम, मला शेवटची कॉमेंट मला तुमच्याकडनं हवी आहे, ती म्हणजे अजित पवार यांनी पती म्हणून आपल्या पत्नीविषयी कमेंट करणं हा पूर्णपणे वेगळा असू शकतो विषय. करावी न करावी वगैरे हा संपूर्ण वेगळा
प्लेनवरचा विषय आहे, पण त्यांच्या पक्षाच्या खासदाराने अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जाणं याच्यावरती अजित पवारांची यावेळेला भूमिका स्पष्ट होणं हे अपेक्षित आहे, कारण त्यांनी वारंवार घेतलेली भूमिका. तर अजित पवारांची ही बैठक थोडीशी सरकतीये का, थोडीशी ते संघ विचाराच्या जवळीक साधायला बघतीये का, सत्तेसाठी त्यांना हे करावं लागतंय का, ही अप्रत्यक्ष अपरिहार्यता आहे का? अगदी खरं सांगायचं झालं तर अजितदादा ताकाला जाऊन भांडं लपवतायत. बर, ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या सरकारचा भाग असतील तर त्यांना असं करून चालणार नाही. त्यांना योग्य वेळेला भूमिका घ्यावी लागेल हो. किंवा भारतीय जनता पक्ष आज ना उद्या त्यांना ते विचारेल, मतदारही विचारतील. आता मुद्दा असा आहे की पाठिंबा न मागता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा, मग त्यांना मी कसं अडकवलं, कसा कात्रजचा घाट दाखवला, अशा पद्धतीने शरद पवारांचं जे काय राजकारण आहे ते विधानसभेत तरी महाराष्ट्राने नाकारलेलं आहे. आणि मग त्यानंतर त्यांचा पुतण्या जर वेगळी भूमिका घेत असेल तर भाजपलाही ते केवळ सत्तेसाठी हवे आहेत की आम्हाला वैचारिक विरोध करणाऱ्यांना आम्ही बदलवू किंवा त्यांची ही भूमिका आम्हाला मान्य नाही हे सांगण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, हेही बघावं लागेल. सोयीचं राजकारण सगळेच करतात, पण म्हणून वैचारिक काय वाटेल ते होऊ शकेल हे महाराष्ट्रात तरी शक्य नाही. प्रत्येकाने आपापल्या भूमिका स्पष्ट कराव्या. मतांसाठी आम्ही काय वाटेल ते करू, मग शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर देखील जाऊ, हे काही फारसं वैचारिक दृष्ट्या पटणारं नाहीये. मतपेटी वेगळी जरी सांगत असते तरी महाराष्ट्र हा महाराष्ट्र असल्यामुळे स्वतःचं पुरोगामित्व नेमकं काय आहे ते म्हणजे फुले आंबेडकर शाहूंचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात ते ह्या लोकांना आवडत नाही असा सतत संघप्रणित संस्थांवर आरोप करायचा, हे योग्य की अयोग्य हे एक दिवस ठरवावं लागणार आहे. अगदी खरं. आणि या सगळ्या राजकीय चर्चांना ह्या अशा मुद्द्यांनंतर, ह्या अशा गोष्टींनंतर तोंड फुटत असतं. अर्थात हे सगळं काही आहे ते राजकारण आहे आणि हे राजकारण एकाच गोष्टीकडे बोट दाखवत असतं, ती म्हणजे सत्ता, आणि त्या सत्तेसाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.